हाय फ्रेंड्स, तर आज चालू आहे महिबेला बघायला. हाय फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलोय रुस्तम हिंद केसरी महिबेला बघायला. तर बघू कुठे बांधलं आहे आज. हा मात्र आमचा एक पार्टनर तिकडे चुकला आहे, त्याला घेऊन येतो पहिल्यांदा. मुंबईकरांचा नाद आहे काय, चुकलास तिकडे कुठे झालेलास पण महिबे पोहोचलाय. 8:30 पोहोचलाय. तर आता आम्ही आलोय बघायला. वाजलेत किती, 12:30 वाजलेत काहीतरी. तर बघू कसा दिसतो महिबे समोर समोर. सगळे गल्लीन गल्ली इकडून गोल 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 फिरून जायला लागते आम्हाला. डायरेक्ट रस्ता ठेवलेलाच नाही तिकडपर्यंत पोहोचायला. आता काय फिरून फिरून जाऊ तिकडे, नाही इलाज. हे सगळं 3 दिवस हेच बघतोय, सगळे शॉप. फक्त दररोज फक्त वेगवेगळे बैल येत आहेत बस. बघा बिल्डर कटिंग बघा कशी खतरनाक आहे. सदाशिव मास्तर रेटरेकरांची आन बान शान. रुस्तम हिंद केसरी महिब्या आज आपल्या चिपळूणला आपल्या भेटीस आला होता. तर बघा कसं एकदम मस्त उभा आहे. कोणाला हात लावून देत नव्हता. यसन पकडल्यावर ते मारले तो, म्हणून ते बोलले हात नको लावू, लांबनच फोटो काढ. मग आम्ही फोटो काढले त्याचे. तो खाण्यात बिझी होता, त्याला लागली होती भूक बहुतेक. आला तो वरनं, तो खात होता मस्तपैकी. त्याचे मग मी व्हिडिओ घेत होतो पूर्ण बाजून साईटीन. एकदम शांत होता तेव्हा, काय एकदम ॲग्रेसिव्ह असं काय करत नव्हतं. बॅक साईडला गेलो तर एकदम खतरनाक बॉडी त्याची. पाठच्या साईडीने एकदम खतरनाक दिसतो महिब्या. एकदम जिमला जातो असं वाटतंय. फुल ॲप्स वगैरे, कटिंग आहे, फुल बॉडी बिल्डरच आहे पूर्ण. बैलगाडी क्षेत्रातला बिल्डर महिब्या, रुस्तम हिंद केसरी महिब्या, थारचा मानकरी. थोड्या वेळाने मग तो ॲग्रेसिव्ह व्हायला लागला. त्याला चिडचिड व्हायला लागली सगळ्या पब्लिकची. सगळेजण जवळ यायला बघत होते म्हणून जरा मस्ती करायला लागला तो. मग बघा कशी मस्ती करतोय, एकदम ॲग्रेसिव्ह करायला बघतोय. थोडा ॲग्रेसिव्ह झाला आहे तो. जवळ कोणालाच घेत नव्हता तसा पण तो. सदाशिव मास्तर महिब्याचे मालक महिब्याच्या बाजूला उभे होते. तो त्या सगळ्यांना ओळखतो म्हणून त्यांना काय करत नाही तो. सो बाकीचं कोण पब्लिक गेली की मग त्यांना मारायला जात होतो. ते बघा ते जाऊन बसले होते, त्यांचा इंटरव्ह्यू चाललेला. अजून कोणतरी यूट्यूबर्स आलेले, ते इंटरव्ह्यू होते त्यांचे, जाऊन पाठी बसलेले. मग मी घरी चाललेलो, तेवढ्यात मग आम्हाला एक फोटो काढायचा चान्स भेटला. फोटो पण काढून घेतला आणि आम्ही मग घरी चाललो.